सोशोलॉजी वन ऑफ द सिम्पलेस्ट सिलेबस आहे आणि खूप त्याच्यामध्ये डेप्थ नाही आहे की सिलेबस किती ओळखीचा आहे तुमच्या. मोस्ट ऑफ दी गोष्टी तुमच्या जवळच्याच आहेत, ज्या तुमच्या सभोवताली तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या आधीच्या एज्युकेशनचा पार्ट होत्या. ह्या गोष्टी नवीन नाही आहेत काय. तुम्ही कुठल्याही दुसऱ्या सिलेबसचे दुसऱ्या ऑप्शनलचे क्वेश्चन एकदा पहा, तुम्हाला कळेल की सोशोलॉजीचे क्वेश्चन समजायला आणि लिहायला किती सोपे आहेत. तुम्ही आत्ता म्हटलं तरी खूप सारे पॉईंट याच्यावर लिहाल, कारण हा GS बरोबर ओव्हरलॅप होणार सिलेबस आहे की ज्याचा रिझल्ट हा खूपच चांगला आहे. खूपच म्हणजे हे बघा 2024चे 10 टॉपर्स पहिले. सोशोलॉजी ऑप्शनल इतका क्लिस्टर क्लिअर आहे की त्याचे टॉपर्स पहिल्या 10 मध्ये असतातच. सर हे झालं फक्त इंग्लिशचं, मराठी मीडियमवाल्यांनी काय करायचं, बुक्स अवेलेबल नाहीत, असं कोण म्हणतं तुम्हाला अवेलेबल नाहीत. हे बघा, हे सगळे रेफरन्स बुक तुम्ही वाचायलाच पाहिजेत का, कारण बघा इतकी मोठी लिस्ट आहे. बाकी क्लास नोट्स आहेतच, मी तुम्हाला ते देणारच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळा सिलेबस एका ठिकाणी सुद्धा करता येऊ शकतो. कोणते बुक्स यूज करायचे, कोणते नाही करायचे, किती ओझं घ्यायचं आणि कसं घ्यायचं हे तुमच्या मेंटरवर सोडा. मी सांगतोय तेवढंच रीड करा, बस आहे, पुरस आहे. इम्प्लिकेशन आहे सोशोलॉजीचं, कारण इंडियन सोसायटी हा पार्ट आहे पेपर 1चा GS 1चा. पण तुम्हाला कधी GS 2चं आणि GS 3चं ॲप्लिकेशन सांगितलं का, सोशोलॉजी कसा यूज होतो तिथे, आणि सोशोलॉजी ओव्हरऑल किती मार्क देतो एसे GS मधून वगैरे. वेलकम टू प्रयास. सोशोलॉजी ऑप्शनलची एक सिरीज आहे आणि या सिरीजमधलं हे पहिलं लेक्चर आहे. मुळात सोशोलॉजी ऑप्शनल का घ्यायचा याच्यापासून जर तुमचा प्रवास चालू झाला असेल तर हे लेक्चर तुम्हाला गाईड करेल की सोशोलॉजी ऑप्शनल नक्की काय आहे, किती आहे आणि नक्की काय काय करायचं आहे सोशोलॉजी ऑप्शनलमध्ये. आता सोशोलॉजी ऑप्शनलचा व्याप किती मोठा आहे, किती छोटा आहे, बाकीच्या ऑप्शनलच्या कम्पेअरमध्ये सोशोलॉजी ऑप्शनल कसा इम्पॅक्ट करू शकतो, आणि जर तुम्ही 1% पण शुअर असाल की तुम्हाला सोशोलॉजी ऑप्शनल घ्यायचं आहे तर आजचं लेक्चर तुम्हाला 100% शुअर करेल की सोशोलॉजी ऑप्शनल काय आहे. ओके, तर सोशोलॉजी ऑप्शनलच्या या सिरीजमध्ये आपण बरेच लेक्चर घेणार आहोत. त्यातील जर तुम्ही ही सिरीज पाहिली तर आजचं लेक्चर आहे वाय सोशोलॉजी ॲज ऑप्शनल, सोशोलॉजी ऑप्शनल का घ्यायचं आहे म्हणून. त्यानंतर जर तुम्ही उद्याच्या लेक्चरमध्ये पाहाल तर सोशोलॉजीचं आपण डिस्कशन करणार आहे, डिटेल सिलेबस डिस्कशन. मी आजसुद्धा सोशोलॉजीचा सिलेबस डिस्कस करणार आहे, पण तो कंप्लीट डिस्कस नाही करणार, फक्त आपण त्याच्यामध्ये तोंड ओळख करून घेणार आहे की सोशोलॉजी सिलेबस नक्की आहे काय. पण पुढे बघा, लिस्ट ऑफ रेफरन्स बुक्स आजही थोडेसे डिस्कस होतील आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये ज्यावेळेस आपण याच्यावर कंप्लीट एक लेक्चर बनवू त्यावेळेस डिटेल कुठनं काय काय रीड करायचं हे सगळं याच्यामध्ये हे केलं जाईल, डिस्कस केलं जाईल. त्यानंतर नोट्स मेकिंग प्रोसेस. मुळात सोशोलॉजी ऑप्शनलच्या नोट्स मेकिंग करताना मुलांना असं वाटतं की एका रिसोर्सेसमधनं रीड केलं बस झालं किंवा 2 रिसोर्सेसमधनं रीड केलं बस झालं. माझ्या स्वतःच्या नोट्स असायला पाहिजेत का याच्याबद्दल डाऊट असतो स्वतःचा, पण कोणताही ऑप्शनल स्वतःच्या सेल्फ नोट्स मेकिंगशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही. ती एक प्रोसेस आहे आणि ती कशी पूर्ण करायची हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर करंट आणि कंटेम्पररी अफेअर्स. मुळात सोशोलॉजी हा असा विषय आहे की डेली काही ना काहीतरी घडत असतं याच्याबद्दल. सोशोलॉजीमधले टॉपिक्स हे कम्प्लिटली आपल्या डेली लाईफशी रिलेटेड आहेत, त्याच्यामुळे करंट आणि कंटेम्पररी इश्यूज भरपूर होत असतात आणि UPSC याच्यावर दरवर्षी क्वेश्चन्स विचारते, चेंजेसवर विचारते, त्याचं करंट स्टेटसबद्दल विचारते. त्याच्यामुळे आपल्याला करंट आणि कंटेम्पररी अफेअर्ससुद्धा करावे लागतात. तर ते कसे करायचे, न्यूजपेपरमधून किती करायचं, EPW कसं करायचं आणि अदरवाईज जे करंट इव्हेंट्स घडतात त्याला कसं कव्हर करायचं हे आपण इथे बोलणार आहे. त्यानंतर व्हॉट शुड बी द शेड्यूल. आता मोस्ट प्रॉबॅबली स्टुडंट्स काय करतात, पूर्ण इयरचं शेड्यूल लक्षात घेऊन प्रिपरेशन करतात. मग त्याच्यामध्ये ऑप्शनल एक एंटिटी म्हणून आपण कन्सिडर करतो, हाफ टाईम किंवा 4 आवर्स, GS 6 आवर्स असं एक शेड्यूल असतं. बट सोशोलॉजीमध्ये सुद्धा कोणते सेक्शन्स कधी कव्हर करायचे, किती महिन्यामध्ये कव्हर झालं पाहिजे, म्हणजे तुम्ही जर 1 वर्षभर प्रिपरेशन करणार असाल तर त्याच्यामध्ये सोशोचं शेड्यूल एक सेपरेट असायला हवं. तर ते काय असलं पाहिजे, किती त्याला टाईम द्यायचा हे आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ द टेस्ट. आता आपण ज्या टेस्ट कंडक्ट करतो त्याच्यामध्ये जर आपण रायटिंगच केलं नाही, फक्त नोट्स मेकिंग केलं आणि फक्त रीडिंग केलं तर आपण सोशो लिहू शकतो का, तर अजिबात नाही लिहू शकत. कोणताही GSचा सब्जेक्ट किंवा ऑप्शनलचा सब्जेक्ट जोपर्यंत तुम्ही रायटिंग करत नाही आणि टेस्ट रायटिंग करत नाही तोपर्यंत तुम्ही एक्झाममध्ये मार्क घेऊ शकत नाही. आणि हे जर करायचं असेल तर टेस्ट इम्पॉर्टंट आहे. मग ते टेस्टचं शेड्यूल कसं असलं पाहिजे तुमच्या ओव्हरऑल प्रिपरेशनमध्ये ते आपण इथे डिस्कस करणार आहे. त्यानंतर स्टेजेस ऑफ व्हॅल्यू ॲडिशन, ज्याचा कंप्लीट राऊंड
पूर्ण झाला आहे सोशलॉजीच्या सिलेबसचा, की ज्याने संपूर्ण वाचून झालं आहे, एकदा नोट्स मेकिंग करून झालं आहे, कोचिंग मटेरियल पण रीड करून झाले, व्हिडिओ लेक्चर्स बघून झालेत. आता अशा व्यक्तीने काय करायला पाहिजे, तर त्याने व्हॅल्यू ॲडिशनच्या फेजमध्ये शिफ्ट व्हायला पाहिजे. किंवा एक मेन्स पण झाली यांच्यासाठी सुद्धा आहे, की ज्यांचा एक अटेम्प्ट झाला, एक मेन्स झाली, ते सुद्धा या व्हॅल्यू ॲडिशनच्या फेजला पाहू शकतात. तर त्याच्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे हे पण आपण डिस्कस करणार आहे. रोल ऑफ मायक्रो नोट्स. आता हे गोष्ट तुम्हाला फक्त मेन्सला असणारी मुलेच सांगू शकतात की मायक्रो नोट्स काय असतात. नोट्स तर सगळे देतील, क्लासवाले, सगळ्या क्लासवाले नोट्समध्ये तुम्हाला डिस्कस करतील किंवा कोचिंग मटेरियल देतील, सगळं देतील. पण ॲक्च्युली आपण त्याला नोट्समध्ये कन्वर्ट करतो, वेगवेगळ्या रिसोर्सेसमधून आपल्या नोट्स बनवतो. त्या नोट्समध्ये सुद्धा आपल्याला कटछाट करावी लागते, खूप कीवर्ड्सच लक्षात ठेवावे लागतात, कारण एक्झाम हॉलच्या बाहेर फक्त 20 to 24 पेजेसचं मटेरियल तुमच्या हातात असलं पाहिजे, जे क्विक अख्खा सिलेबस कव्हर करेल. आणि हे फक्त मायक्रो नोट्सनेच होऊ शकतं, कारण तसं तर एक टॉपिकच 20 to 25 पेजेस कव्हर करतो. मग अशा वेळेस मायक्रो नोट्स कशा बनवायच्या, कधी बनवायच्या, किती रिव्हिजन झाल्यानंतर होतात, हे सगळं आपण इथे डिस्कस करणार आहे. आणि हाऊ टू इंटिग्रेट ऑप्शनल विथ GS. आज मी ऑप्शनलचा GSचा ओव्हरलॅप किती आहे ते पण सांगणार आहे. त्यानंतर आपण इंटिग्रेशन कसं करायचं, प्रिपरेशन कॉमन कसं ठेवायचं GS आणि ऑप्शनलमध्ये, किती गोष्टी रिपीटेड असणार आहेत, मग त्या रिपिटेशन्सला कसं आपल्याला इंटिग्रेट करता येईल आपल्या प्रिपरेशनमध्ये, ते इथे डिस्कस करणार आहे. ओके, सो मग आपलं हे पूर्ण शेड्यूल असणार आहे लेक्चर सिरीजचं, आणि त्याच्यामधलं आज हे पहिलं लेक्चर आहे, वाय सोशोलॉजी ॲज ऑप्शनल. माझ्या मित्राने सांगितलं म्हणून मी ऑप्शनल घेतला, माझ्या मैत्रिणीने सांगितला, माझ्या सिनियरने सांगितला म्हणून मी सोशोलॉजी ऑप्शनल घेतला. ऐकून आहे की सोशोलॉजी ऑप्शनल खूप बारीक आहे म्हणून मी सोशोलॉजी ऑप्शनल घेतला, खूप साऱ्या टॉपर्सनी सांगितलं म्हणून घेतला, एखादा टॉपरच आवडला, त्याचं बोलणं आवडलं आणि वाटलं की त्याने जो घेतला आहे तोच ऑप्शनल घ्यायचा, कारण महाराष्ट्रामध्ये हे असं झालेलं आहे याआधीसुद्धा. PSIRचा जो ट्रेंड तयार झाला आहे त्याच्या मागे सुद्धा टॉपर कारणीभूत आहे. मग एक टॉपर आवडला म्हणून तो ऑप्शनल आवडू शकतो का, त्या विषयाला खरंच तेवढी डेप्थ आहे का, एखादी टीचिंग फॅकल्टी आवडली, अरे हा माणूस चांगलं शिकवतो म्हणून तो ऑप्शनल घ्यावा का, अगदी बारीक सारीक इतके रिझन्स असतात मुलांचे आणि त्याच्यामुळे हा ऑप्शनल बरेच जण घेतात, पण कधीच चेक करत नाहीत की त्या ऑप्शनलचं पोटेन्शियल किती. म्हणजे हा ऑप्शनल घ्यायल्याने कोणाची चूक होणार नाही हे मी गॅरंटेड सांगतो. हा ऑप्शनल तुम्हाला मार्क देणारच आहे, तुमचं सिलेक्शन घडवून आणणारच आहे, पण तरीसुद्धा हा ऑप्शनल घेण्यामध्ये काही प्रोसिजर फॉलो केली पाहिजे. कोणत्या कोणत्या वेजने हा ऑप्शनल घेता येऊ शकतो, याचा इम्पॅक्ट कुठे कुठे होतो हे कितपत आपण पाहतो, तर अजिबात नाही पाहत. म्हणून आज मी तुमच्यासोबत हे डिस्कस करणार आहे. आणि ही ॲक्टिव्हिटी माझ्या एंडनी नाही, फक्त ही माझ्यासोबत तुम्हीसुद्धा करायची. ज्या ज्या इयरचे पेपर मी सांगेल त्या इयरचे ओपन करा, ते पेपरमध्ये त्याचं ओव्हरलॅप पहा, किती गोष्टी तुम्हाला समजत आहेत पटकन, किती ऑप्शनल आपला डायनॅमिक आहे, किती गोष्टींना कव्हर करतो, हे आज आपण इथं वाय सोशोलॉजी ॲज ऑप्शनल या लेक्चरमध्ये पाहणार आहे. आता पहिली गोष्ट, वन ऑफ द स्मॉल सिलेबस कसा आहे काय आहे ते मी दाखवतो, किती छोटा सिलेबस आहे, एकदम एक ओव्हरलॅप करून आपण घेणार आहे. त्याच्यामध्ये फॅमिलॅरिटी, किती गोष्टी ओळखीच्या आहेत सोशोलॉजीमध्ये आपल्या आत्ता, न काही करता, कोणतंही रिडिंग न करता सोशोलॉजी ॲज अ फक्त ऑप्शनल आहे एवढं माहीत असताना सुद्धा आपण किती गोष्टी करू शकतो हे फॅमिलॅरिटीमध्ये बघणार आहे आपण. त्यानंतर अंडरस्टँडिंग ऑफ दी क्वेश्चन्स, PYQ पाहणार आहे याच्यामध्ये आपण, की फक्त पाहून किती कळतं याच्यामध्ये डिस्कशन नाही आहे, समजून घ्या. हे फक्त एक नवीन मुलांनी काय करावं याच्यासाठी केलेला व्हिडिओ आहे. याच्यामध्ये फक्त एक प्रोसिजर फॉलो करायची आणि ती कशी असली पाहिजे हे इथं आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर प्रिव्हियस रिझल्ट्स अँड ट्रेंड्स, सोशलच्या रिझल्टबद्दल बोलायची गरज नाही, ते म्हणतात ना हातच्या कंकणाला आरसा कशाला, जे सहज दिसतंय, जे सोपं आहे त्याला सांगायची गरज नाही. तरीसुद्धा मी तुम्हाला ट्रेंड सांगतो की काय सोशोलॉजीनं आत्तापर्यंत धुमाकूळ घातलेला आहे या ऑप्शनल्समध्ये, का सोशोलॉजी एवढा ट्रेंडिंग आहे, जो तो उठतो सोशो का म्हणतो ते तुम्हाला आता इथे कळेल. प्रिव्हियस ट्रेंड्स अँड रिझल्ट, अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल अँड रेफरन्स बुक्स, कोणते बुक्स रीड करायचे किंवा किती बुक्स आहेत, जनरल आपण आज हे बघणार आहे. कसे रीड करायचे, त्यातलं काय रीड करायचं कंटेंट, बुक घ्यायचे का नाही हे आपलं उद्या असणार आहे लेक्चरमध्ये, हे आजच्या लेक्चरमध्ये नाही आहे. त्यानंतर बघा टॉपर्स कॉपीज, टॉपर कॉपी इझिली अवेलेबल आहेत का तुमच्या ऑप्शनलच्या हे पण आपण डिस्कस करणार आहे. इझी टू अंडरस्टँड कितपत आहे तो पण बोलूया. ओव्हरलॅपिंग विथ GS बरोबर आणि SC सोबत याचा किती ओव्हरलॅप होतो ऑप्शनलचा तोही डिस्कस केला जाईल. आणि बाकी मग ऑप्शनलचं सोशोलॉजीचं सिलेक्शन प्रोसेसमधलं इम्पॉर्टन्स सांगणार आहे. इवन इंटरव्ह्यूमध्ये पण सोशोलॉजीचा रोल काय आपण बोलूया त्याच्यामध्ये. आता वन ऑफ द स्मॉलेस्ट सिलेबस, आता वन ऑफ द स्मॉलेस्ट सिलेबस का, तर आता मी तुम्हाला एक हे दाखवतो. ओके, हा आय थिंक हा मराठीमधून सिलेबस आहे, MPSCनेच दिलेला सिलेबस आहे, म्हणजे
मराठी भाषांतरित आहे, कोणत्या कोचिंगने दिलेलं नाही, डायरेक्ट MPSCच्या आयोगाच्या स्वतःच्या वेबसाईटवरच आहे. जसा इंग्लिशमध्ये आहे तसंच मराठीमध्ये. फक्त व्याप्ती बघा केवढा आहे सिलेबस बघा. आता हे एक पेज झालं, याच्यामध्ये 10 पॉईंट आहेत टोटल. 10 पॉईंटचा एक पेपर 1 आहे आणि हा पेपर 2 आहे. ओके, संपला. एवढा सिलेबस आहे फक्त. झालं. त्यानंतर जर तुम्ही UPSCचा पाहिला, म्हणजे इंग्लिशमधला जो पाहिला, ओके, इथून चालू होतं फंडामेंटल्स ऑफ सोशलॉजी पेपर 1. पेपर 1चे पॉईंट बघा, टोटल 10 पॉईंट्स आहेत पेपर 1मध्ये, अगदी सोपे सोपे. आणि पेपर 2मध्ये हे पहा ABC असे सेक्शन्स जर धरले तर इथे सिलेबस संपतो. म्हणजे अराऊंड 3 ते 4 पेजेसचा सिलेबस आहे. इतका छोटा सिलेबस आहे. आणि छोटा सिलेबस असणं म्हणजे काय इम्पॉर्टंट असतं वन ऑफ द स्मॉलेस्ट सिलेबस? कारण तो त्याचा किचकटपणा कमी करतो. जितकी मोठी व्याप्ती तितका वेळ जास्त जातो. तुम्ही जर 1-1.5 वर्षाचं प्लॅन करून जर बघताय UPSCकडं, तर हा सोशलॉजी ऑप्शनल तुम्हाला जास्त फायदा करून देईल. आता त्यातही एक समजून घ्या, खूप छोटा सिलेबस असणं म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट असते असं नाही. बऱ्याचदा असेही काही ऑप्शनल आहेत त्यांचे खूप छोटे छोटे सिलेबस आहेत, पण ते म्हणतात ना गोमुख व्याघ्र प्रकार असतो. म्हणजे दिसताना गायीसारखे भोळे बाबडे दिसतात, पण वाघासारखं त्यांची व्याप्ती असते किंवा किचकटपणा असतो. सोशलॉजी तसं नाही आहे, अतिशय क्लिस्टर क्लिअर आहे. त्याचं म्हणजे ते नारायण सुर्वे यांच्या शब्दात बोलायचं झालं, जसा मी शब्दात आहे, जसा मी जगत आहे तसा मी शब्दात आहे. जेवढा तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे ना सोशलॉजी, तसा डायरेक्ट शब्दात आहे. आणि जसा शब्दात आहे ना तसा पेपरमध्ये. त्याच्यामध्ये फार बदल नाही आहे. उगाच काहीतरी वेगळं दिलं आहे सिलेबसमध्ये, विचारलं आहे वेगळं आणि तुम्हाला त्याची व्याप्ती वेगळी करून दिली आणि त्याच्यामुळे किचकटपणा झाला आहे, असं सोशलॉजीच्या बाबतीत होणार नाही. सोशलॉजी वन ऑफ द सिम्पलेस्ट सिलेबस आहे आणि खूप त्याच्यामध्ये डेप्थ नाही आहे, पण आहे सुद्धा. म्हणजे दोन्ही ॲस्पेक्ट्स आहेत. खूप किचकट नाही तरीसुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि ते कसं ते आपण पुढे बघूया. त्यानंतर फॅमिलॅरिटी ऑफ द सिलेबस. आता सिलेबस कसा असावा? वाचला की समजला पाहिजे काय म्हणायचं आहे त्याला. तुमच्या आयुष्याशी निगडीत असला पाहिजे, तुमच्या डेली लाईफशी निगडीत असला पाहिजे. आता बघा हा आपला सिलेबस पेपर 1 पेपर 2 दोन्ही बघूया आपण की किती तुमच्या लाईफशी निगडीत आहे. आता इथपर्यंत सोशोलॉजिकल थिंकर्स हे जे पहिले 3 टॉपिक सोडले, 4 टॉपिक सोडले, तर जो सिलेबस आहे तो तुमच्या कामाचा आहे. इक्वॅलिटी, इनइक्वॅलिटी, हायरार्की, पॉवर्टी सगळं ऐकलं नाही. दारिद्र्य, असमानता. ओके, पुढे बघा इथे आपण जर गेलो मोबिलिटी, क्लोज आणि ओपन सोसायटी. काय असतं? US सारखी सोसायटी आहे जी ओपन सोसायटी आहे, जिथे मुक्त स्वरूपाचं वातावरण आहे, जाती व्यवस्थेचं बंधन नाही किंवा वर्ग संरचनेचं पण बंधन आहे पण इतकं नाही. त्याच्यामध्ये मुक्तता आहे. स्वतःचे स्थान आपण आपल्या प्रयत्नातून वाढवू शकतो, उंचवू शकतो. इंडियन सोसायटी ही क्लोज सोसायटी मानली जाते किंवा अफगाणिस्तानसारखी सोसायटी, जेंडरला अजिबात राईट्स नाही आहेत. सो हे असतं क्लोज आणि ओपन सोसायटी. लगेच समजणार आहे, फक्त शब्दांमध्ये असं लिहिलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित कळालं नसेल. त्यानंतर बघा ऑर्गनायझेशन ऑफ वर्क, स्लेव्ह सोसायटी, गुलामगिरीचा समाज, सामंतशाहीचा समाज आणि इंडस्ट्रियल कॅपिटलिस्ट सोसायटी म्हणजे आत्ताची सोसायटी. हे वर्गीकरण आहे. लेबर कसे, कामगारांचं आयुष्यमान कसं आहे. फॉर्मल इनफॉर्मल ऑर्गनायझेशन ऑफ वर्क म्हणजे काय असतं? जसं की आता तुम्ही एखादी सरकारी नोकरी करताय, तर सरकारी नोकरीमध्ये काय असतं? तुम्हाला एक निश्चित पगार असतो, निश्चित वेळेत सगळं संघटित स्वरूप असतं. त्याला आपण काय म्हणतो? फॉर्मल वर्क. तुम्ही फॉर्मल सेक्टरमध्ये काम करता. इनफॉर्मल म्हणजे काय? तुम्ही एखाद्या दुकानामध्ये काम करणारे व्यक्ती बघा, एखाद्या प्लॅटफॉर्मवर काम करणारे व्यक्ती बघा, हे सगळे येतात इनफॉर्मल ऑर्गनायझेशन ऑफ वर्कमध्ये. सो मग हे लगेच समजणाऱ्या गोष्टी आहेत. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला लगेच समजतात. पॉलिटिक्स अँड सोसायटी, आता डेमोक्रेसी, सिटिझनशिप, नॅशनॅलिटी किंवा स्टेट, ह्या सगळ्या कन्सेप्ट इथं कवर होतात. प्रेशर ग्रुप्स काय आहेत, NGOज काय आहेत किंवा त्यांचा इम्पॅक्ट कसा आहे सोसायटीवर किंवा सोशल स्ट्रक्चर्सवर, हे सगळं इथं कवर होतं. रिलिजन अँड सोसायटी तुमच्या सगळ्यांच्या जवळचा आस्पेक्ट, पटकन कळणारा. धर्म काय आहे, धर्मामध्ये सिक्युलरिझम काय आहेत, म्हणजे धर्मनिरपेक्षपणा काय आहे किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल्स कसे आहेत. रिलिजियस रिव्हायलिझम काय, जो दहशतवाद आता घडतोय की वेगवेगळे ISIS सारख्या संस्था आहेत किंवा धार्मिक आधारावर युवकांना भडकावून त्यांच्याकडून जे काम करून घेतलं जातं दहशतवादाचं, ते काय आहे. रिलिजियस रिव्हायलिझम, फंडामेंटलिझम, मूलतत्ववाद, की जे मूळ आहे त्याच्याकडे जाण्यासाठी रामराज्य किंवा वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत की जुनं ते सोनं म्हणून धार्मिकतेवर आधारित संस्कृती उभी करायची.
असं प्रत्येक कुठे ना कुठे धर्माच्या याच्यामध्ये असतंच. त्यानंतर सिस्टीम ऑफ किनशिप, नातेदारी व्यवस्था, तुमचे नातेसंबंध, मग ते कुटुंब व्यवस्था आहे, विवाह व्यवस्था आहे, वंशावळ पद्धती आहे, किंवा हे बघा वंशावळ अँड डिसेंट, लिनिएज अँड डिसेंट आहे, पॅट्रियार्की आहे. भारतामध्ये पॅट्रियार्की हे सगळ्यांना माहीत असणारी गोष्ट आहे, कारण ती युनिव्हर्सल आहे. कारण थोड्याफार ट्राईब सोडल्या तर सगळीकडंच पितृसत्ताक परंपरा अस्तित्वात आहे आणि पॅट्रियार्कीचा इम्पॅक्ट हा सगळ्या सोसायटीवर आहे. तर मग ती एक पद्धत जवळपास सगळ्यांना माहीत असणारा टॉपिक आहे. सोशल चेंज, आता याच्यामध्ये पण बघा सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, ह्या गोष्टी आपण ऐकून असतो, किंवा डेव्हलपमेंट अँड डिपेंडन्सी, विकास कसा होतो आणि विकासासाठी आपलं अवलंबित्व कोणावर असतं. जसं की विकसित देशांवर काही प्रमाणात आपण अवलंबित असतो, किंवा रिसोर्सेससाठी वेगवेगळ्या देशांवर आपण अवलंबून असतो. तर ते याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. जर पेपर 2 तुम्ही पाहिला, पेपर 2 मध्ये पण मी हा पहिला जो एचा पार्ट आहे आणि ए पार्टमध्येच सुरुवातीचे काही पॉईंट्स आहेत ज्याच्यामध्ये थिंकर्स आहेत, ते जर सोडलं तर सगळं तुम्हाला कळू शकतं. फॉर एक्झाम्पल प्रोटेस्टंट मुवमेंट ड्युरिंग द कॉलोनियल पिरियड, म्हणजे जो ब्रिटिश राजवटीचा काळ होता त्याच्या काळामध्ये ज्या प्रोटेस्टंट मुवमेंट झाल्या होत्या त्याचा सामाजिक इम्पॅक्ट काय होता, किंवा सोशल रिफॉर्म्स. आता महाराष्ट्राला सोशल रिफॉर्म्स हे नवीन नाही आहेत, किंवा इंडियन सिटिझन्सला सोशल रिफॉर्म्स किती जवळचे आहेत. तर तुम्ही जाती व्यवस्था निर्मूलन पहा, सती प्रथाबंदी पहा, मग ते राजाराम मोहन रॉय यांनी तिकडे केलेलं असेल, डॉवरीच्या अगेन्स्ट असेल, किंवा या सगळ्याच आस्पेक्टच्या अगेन्स्ट, या सोशल रिफॉर्म्सला किंवा कास्ट सिस्टीमच्या रिफॉर्म्सला आंबेडकरांनी पुढे पुश केलेलं असेल, शाहू फुल्यांची परंपरा असेल, ह्या सगळ्या गोष्टी सोशल रिफॉर्मचा पार्ट आहे आणि हे आत्तासुद्धा घडते. आपण कितीतरी गोष्टी अजूनही करतोय सोशल रिफॉर्म्समध्ये. रुरल अँड ॲग्रेरियन सोसायटियल स्ट्रक्चर्स, आता ग्रामीण समाजामध्ये कशी वर्ग संरचना आहे, कसा ग्रामीण समाजामध्ये सुद्धा मिडल फार्मर्स आहेत, मिडल इन्कमवाले, लोअर इन्कमवाले आहेत, किंवा 5 एकरपेक्षा कमी असणारे, 5 एकरपेक्षा जास्त असणारे फार्मर्स आहेत, लँडलॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये पण, ज्याला आपण भूस्वामी म्हणतो मोठे. तर आता हे सगळं आस्पेक्ट इथे कव्हर होतात रुरल अँड ॲग्रेरियन सोशल स्ट्रक्चरवर. आपण सिलेबस डिटेल पाहणार आहे, मी फक्त आता ओव्हरलुक करून सांगतो की तुम्ही पहिल्यांदा सिलेबसमध्ये काय पाहायला पाहिजे, ना की फक्त सोशिओलॉजीमध्ये. तुम्ही दुसऱ्या कोणत्या ऑप्शनचा सिलेबस बघणार असाल तर हे आस्पेक्ट बघा, की नुसतं स्क्रोल केल्यानंतर किती गोष्टी तुम्हाला समजता आहेत, किती वाचल्या अंदाज येतोय. कास्ट सिस्टीम वाचल्या कळते ना. जाती व्यवस्था कोणाला माहीत नाही भारतामध्ये, सगळ्यांना माहिती आहे जाती व्यवस्था काय आहे, कास्ट सिस्टीमचा इम्पॅक्ट काय, अनटचॅबिलिटी, अस्पृश्यता, काही समाजातील घटकांना मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवलं जातं, डेप्रिवेशन केलं जातं त्यांचं, हे सगळ्यांना माहिती आहे कास्ट सिस्टीममध्ये. ट्रायबल कम्युनिटीच्या काही प्रॉब्लेम्स आहेत, ट्रायबल कम्युनिटीच्या डेफिनेशनमध्ये प्रॉब्लेम आहे. एक जण म्हणतो याला ट्राईब म्हणायचं, त्याला ट्राईब म्हणायचं. नक्की ट्राईब कसं म्हणायचं, फक्त जंगलात राहणारे ट्राईब म्हणायचं का, मग असे कितीतरी ट्राईब्स आहेत ज्या भटकंती करत असतात, मग त्यांचं काय. मग हा डेफिनेशनचा प्रॉब्लेम कसा सोशिओलॉजीमध्ये कसा सॉल्व्ह केला गेला आहे, किंवा सोशिओलॉजी त्याच्याबद्दल काय ॲस्पेक्ट देते, कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत, हे सगळं आपण इथं डिस्कस करत असतो. सोशल क्लासेस, मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं, वर्ग संरचना ही भारताचा एक प्रमुख आधार आहे आणि त्याच्यामध्ये बघा कृषी वर्ग संरचना, औद्योगिक वर्ग संरचना किंवा मध्यम वर्ग, या सगळ्यांवर डायनॅमिक क्वेश्चन्स आत्तापर्यंत आलेले आहेत की कसा बदल घडतोय, काय अपेक्षित आहे या हिशोबाने. मगाशी आपण किनशिप इन इंडियाबद्दल बोललो, की जी नातेदारी व्यवस्था आहे त्याच्याबद्दल, धर्माबद्दल पण बोललो आपण. सोशल चेंजमधले ॲस्पेक्ट बघा, कशा प्रकारे सोशल चेंज केला पाहिजे, मग तो डेव्हलपमेंटच्या रिलेटेड असेल, प्लॅनिंगच्या रिलेटेड असेल, किंवा कायद्याने होणारा बदल आहे, किंवा एज्युकेशनने होणारा बदल आहे, या सगळ्या ॲस्पेक्टला इथे कव्हर केलेलं दिसतं. अगेन रुरल अँड ॲग्रेरियन ट्रान्सफॉर्मेशन, की भारतीय ग्रामीण समाज कसा बदलतोय, त्याच्यामध्ये काय घटक नवीन येत आहेत, किंवा कृषी समाजामध्ये काय बदल होतोय, मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत, रुरल लेबरचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामध्ये बॉन्डेज लेबरचे म्हणजे ज्याला वेट भिगारी आपण म्हणतो त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत, मायग्रेशन, मजूर दरवर्षी गावातून खेड्यातून याच्याकडे मायग्रेट करत असतात शहराकडे. कोविडच्या काळामध्ये तर तुम्ही पाहिलं असेल रिव्हर्स मायग्रेशन झालं होतं, की सगळे खेड्याकडे पळत होते त्यांच्या गावाकडे. तर मग ते मायग्रेशन कसं आहे ते इथे आपण स्टडी करतो. इंडस्ट्रियलायझेशन आणि अर्बनायझेशन, औद्योगिकरण आणि शहरीकरण, याचा मग वेगवेगळ्या ह्याच्यावर कसा इम्पॅक्ट आहे, मग तो वर्किंग क्लासवर आहे, जसा की IT सेक्टरमुळे तयार झाला एक वर्किंग क्लास आहे, किंवा गिरणी कामगार होते पूर्वी, तो औद्योगिक कामगार वर्गांमधला आहे इंडस्ट्रियलायझेशनचा, किंवा इनफॉर्मल सेक्टरची कशी वाढ झालेली आहे, आपल्याला बस सेवा, कॅब सेवा, या सगळ्या इंडस्ट्रीच्या भोवती निर्माण झालेल्या असतात, मग त्यांचा काय इम्पॅक्ट आहे. त्यानंतर झोपडपट्टीसुद्धा स्लमच्या शेजारी तयार झालेली असते, ते काय आहे.
पॉलिटिक्स अँड सोसायटी, मगाशी आपण जे डेमोक्रेसीबद्दल बोललो, सिटिझनशिपबद्दल बोललो, कारण एक लक्षात घ्या, पॉलिटिक्स हे फक्त GS2 आणि PSIR सारख्या विषयांमध्ये नाही आहे. सोशोलॉजीचा एक इनहेरंट पार्ट आहे तो, आणि तो तुम्ही रिप्लेस करू शकत नाही. ओके. त्यानंतर सोशल मुवमेंट इन मॉडर्न इंडिया, अगेन मुवमेंटचा पार्ट आहे. वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटसारख्या मुवमेंट आहेत, वुमनच्या मुवमेंट आहेत, की का सोशोलॉजीला किंवा सोसायटीमध्ये गरज पडते या मुवमेंटची, कशा मुवमेंट तयार होतात, याचं GS मध्ये सुद्धा इम्प्लिकेशन आहे, SA मध्ये सुद्धा आहे. ते कसं आहे त्यावर पण आपण भाष्य करणार आहे पुढं. ओके. पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढ, लोकसंख्येचं वृद्धत्व, म्हणजे अलीकडे असा पण प्रकार झाला आहे, जर्मनीसारखे देश असतील की जिथे लोकसंख्या आता वृद्ध होत चालली, हळूहळू तिथून तरुण युवकांची पिढी कमी होत चालली. त्यामुळे तर म्हटलं जातं ना, भारत हा विश्वकर्मा आहे, किंवा कारण भारताकडे आत्ता जी यंग पॉप्युलेशन आहे ते सगळ्यात जास्त आहे, वर्किंग पॉप्युलेशन म्हणूया आपण. बाकीच्या देशांकडे ते एजिंगकडे चाललेत, म्हणजे ते डेमोग्राफिक विंटरकडे चाललेले आहेत. तो काय प्रकार आहे तो पण आपण पुढे बघणारच आहे. त्यानंतर कास्ट कन्फ्लिक्ट, आता अलीकडचे काही चॅलेंजेस आहेत सोसायटीसमोरचे, जसं की जातीय संघर्ष आहे, पॉवर्टी, दारिद्र्य आहे, किंवा डिस्प्लेसमेंट, एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम्स आहेत आपल्यासमोरचे जेवढे येत आहेत ते, किंवा एज्युकेशनमधल्या काही गोष्टीज आहेत, इलिटरसीसारखा विषय आहे, साक्षरतेचा अभाव आहे सोसायटीमध्ये. तर हा सगळा सोशोलॉजी ॲज अ सिलेबस आहे. आपण सिलेबस डिस्कस करूया, पण त्याआधी आपण हे पाहून घेतला की सिलेबस किती ओळखीचा आहे तुमच्या. मोस्ट ऑफ दी गोष्टी तुमच्या जवळच्याच आहेत, ज्या तुमच्या सभोवताली, तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या आधीच्या एज्युकेशनचा पार्ट होत्या. ह्या गोष्टी नवीन नाही आहेत काय तुम्हाला. ओके. फॅमिलॅरिटी ऑफ द सिलेबस आपण बघितलं. अंडरस्टँडिंग ऑफ द क्वेश्चन, आता आपण डायरेक्ट काय करूया, सोशोलॉजीचे पेपरच काढूया की तुम्हाला डायरेक्टली कळेल की सोशोलॉजीचा हे किती आहे, किती गोष्टी पेपर वाचून कळतात. बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा 90% टॉपर्स हेच सांगतात तुम्हाला की जर तुम्ही सोशोलॉजी ऑप्शनल घेताय तर त्याचा एकदा क्वेश्चन पेपर पाहून घ्या. हा 2024चा पेपर, लेटेस्ट पेपर आहे, सोशोलॉजीचा पेपर 1 आहे. तर आता याच्यामध्ये बघा तुम्हाला किती गोष्टी, आता मी मगाशी ज्या डिस्कस केल्या, ज्या आमच्या आयुष्याच्या निगडीत आहे डेली लाईफशी, आता यातल्याच किती तुम्हाला लगेच कळतील बघा. चेंजिंग नेचर ऑफ कास्ट सिस्टीम, जातीचं बदलतं स्वरूप झालं, आलं तुमच्या मगाशच्या डिस्कशनमधला पण पार्ट होता. आणि जाती व्यवस्था ही आपल्या डेली लाईफशी निगडीत सुद्धा आहे. मॅरेज ॲज अ इन्स्टिट्यूशन अंडरगो द रॅडिकल ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम द रिच्युअल टू कमर्शियल इन इट्स आउटलुक. ओके. मॅरेज सिस्टीम पूर्वी जी होती ती रिच्युअल होती, तिला एक सिक्युलर आस्पेक्ट, तिला एक रिलिजियस आस्पेक्ट होता. 16 संस्कार म्हणतो ना आपण, त्या 16 संस्कारमधला विवाह हा एक संस्कार मानला जात होता. आता विवाह या संस्काराचं काय होते, रिच्युअल आस्पेक्ट जो होता त्याच्यामधला, जो आपण त्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये धार्मिक घटक होते, त्याच्याकडून तो आता कमर्शियल होत चालला आहे. कमर्शियल होतोय म्हणजे काय होतंय, प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग किंवा डेस्टिनेशन वेडिंग, हे काय आहे हे सगळं, किंवा शादी.com सारखे मॅट्रिमोनियल साईट्स असतील, हे सगळं काय झाले, विवाहाचं जे पारंपरिक स्वरूप होतं किंवा जे धार्मिक स्वरूप होतं त्याच्याकडून आता ते एक व्यावसायिक स्वरूपाकडे रूपांतरित होते. तर याच्यावर हे भाष्य करते. हे पण समजण्यासारखं क्वेश्चन आहे का, अवघड क्वेश्चन नाही आहे. डेमोक्रेसी नीड्स अ वायब्रंट कल्चर ऑफ सिव्हिल सोसायटी. लोकशाहीला एक कल्चर म्हणजे काय म्हणतो, सिव्हिल सोसायटीचं एक कल्चर जे आहे त्याच्यामध्ये डेमोक्रेसी, किंवा आपण मगाशी पण सिलेबसमध्ये बघितलं की लोकशाही असा घटक आहे जो फक्त आपण GS2चा जरी धरला किंवा पॉलिटिकल सायन्सचा जरी धरला तरी त्याचे सोशल इम्प्लिकेशन्स आहेत, कारण तो एका नागरी समाजाचा, नागरिकत्वाचा भाग आहे. आणि त्या आस्पेक्टने येणारे क्वेश्चनसुद्धा आपल्याला इझिली समजतात. त्यानंतर बघा, बेसिक अँड इरिड्युसिबल फंक्शन्स ऑफ द फॅमिली. फॅमिली अशी गोष्ट आहे की जिचे कार्य दुसरी कुठलीही गोष्ट करू शकत नाही. तिची स्वतःची संस्था आहे, ती स्वतःच करू शकते. सामाजिक संस्थांमधली एक प्रमुख संस्था आहे फॅमिली, ज्याला म्हणतो आपण सोशल इन्स्टिट्यूशन्स. आता ही काय आहे वगैरे ते आपण पुढे लेक्चर्समध्ये बऱ्याचदा डिस्कस करणारच आहे. पण हे बेसिक आणि इरिड्युसिबल फंक्शन्स हे पण लगेच समजतात की फॅमिली काय करते, संगोपन करते बालकांचं किंवा वृद्धांचं संगोपन करते, त्याच्यानंतर प्रजोत्पादनाचं काम करते, म्हणजे रिप्रोडक्शनचं काम करते, नवीन अपत्यांना जन्म घालते, सोसायटीला एक स्टेबिलिटी देते, संस्कार देते आणि ओव्हरऑल त्या सोसायटीमधल्या सगळ्या फॅक्टरच्या नीड्स पूर्ण करते. म्हणून ती फॅमिली इम्पॉर्टंट असते.
प्रायमरी सोशलायझेशन, आपली पहिली ओळख कोणावर होते, आपल्या आईवडिलांवर होते, आजी आजोबांवर होते. तर ते सोशलायझेशनचं काम फॅमिली करते, संस्कार फॅमिली देते आपल्याला. त्यानंतर हा दुसरा आणि आय थिंक तिसरा क्वेश्चन आहे. हा थोडासा तुम्हाला लवकर समजणार नाही, कारण हे थिंकर्स ओरिएंटेड आहे आणि काही कन्सेप्ट आहेत सोशोच्या, फार किचकट नाही आहे. परंतु आत्ता नको, तुम्ही नंतरसुद्धा ज्यावेळेस एकदा सिलेबस ओव्हरलुक कराल किंवा सिलेबसमधून एकदा तुमचं अंडरस्टँडिंग होईल, त्यानंतर तुम्हाला हे क्वेश्चन इझिली समजत जातील. व्हॉट इज अ सोशल मोबिलिटी? मी मगाशी पण बोललो होतो, सामाजिक गतिशीलता. एक बंदिस्त समाज असतो आणि एक मुक्त समाज असतो, जसं की ओपन आणि क्लोज सोसायटी. आता भारतासारखी सोसायटी ही थोडीशी क्लोज सोसायटी, कारण कास्ट सिस्टीम, पॅट्रियार्की याचा इम्पॅक्ट आहे त्याच्यामुळे खूप संधी मिळत नाही आपल्याला. जे सोशल मोबिलिटीसाठी म्हणजे सामाजिक गतिशीलतेसाठी एका स्थानावरून दुसऱ्या स्थानापर्यंत जाण्यासाठी, म्हणजे आता मी दारिद्र्यात आहे समजा आणि मला खूप श्रीमंत व्हायचं आहे, त्याच्यासाठी जी गतिशीलता लागते त्याला आपण सोशल मोबिलिटी म्हणतो. तर ती सोशल मोबिलिटी काय असते वगैरे हे सुद्धा आपण पुढे बघणारच आहे. वाचून समजणारे क्वेश्चन्स कुठले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. याच्यातील बाकीचे क्वेश्चनही तुम्हाला इझिली समजतील, पण हे हाय प्रोबॅबिलिटी आहे की तुम्हाला सगळ्यांना या क्वेश्चनचा अंदाज येईल. त्यानंतर हे बघा, कन्सेप्ट ऑफ गिग इकॉनॉमी, लेबर मार्केट, वर्कर्स, सोशल सिक्युरिटी या रिलेटेड हा क्वेश्चन होता. आता गिग अर्थव्यवस्था म्हणजे काय? जे प्लॅटफॉर्म वर्कर्स आहेत किंवा ज्याला आपण फ्रीलॅन्सर्स वगैरे म्हणतो, स्विगीसारख्या वेबसाईट्स आहेत किंवा ओला उबरसारख्या वेबसाईट आहे, हे सगळं गिग इकॉनॉमी याच्यामध्ये इन्क्लुडेड असते. त्याच्यानंतर बघा, इम्पॅक्ट ऑफ द टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट अँड ऑटोमेशन ऑन द नेचर ऑफ वर्क अँड एम्प्लॉयमेंट. आता मध्यंतरी असं झालं होतं बघा की ChatGPT ज्यावेळेस पहिल्यांदा यूज करण्यात आलं, खूप जण म्हणले की खूप जणांचे रोजगार जातील, खूप जणांचं काम कमी होईल. इवन ॲपलसारख्या कंपन्यांनी सुद्धा खूप जणांना कामावरून काढलं. तर आता ह्या केसमध्ये हा जो फॅक्टर आहे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट किंवा ऑटोमेशन ऑफ द नेचर, याचा वर्क अँड एम्प्लॉयमेंटवर खूप सारा परिणाम आहे. तर तो परिणाम कसा होतो ते पण आपण पाहणारच आहे. पण हे क्वेश्चन समजण्यासाठी किती इझी आहे हे मी तुम्हाला दाखवतो. येस, याचा सेक्शन बी. प्रत्येक पेपरमध्ये 2 सेक्शन्स असतात, ए आणि बी. दोन्ही सेक्शनमध्ये एकूण 8 क्वेश्चन असतात, पण तुम्हाला 5 क्वेश्चन करायचे असतात. सेक्शन ए मधला 1 क्वेश्चन हा कंपल्सरी असतो, फर्स्ट क्वेश्चन, आणि सेक्शन बी मधला 5th क्वेश्चन हा कंपल्सरी असतो, आणि बाकीच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला चॉईस असते. आता ते कसं करायचं ते पण मी सांगेलच पुढच्या लेक्चर्समध्ये. पण आता ह्या सेक्शन बी मध्ये तुम्ही पहा किती इझिली समजण्यासारख्या गोष्टी आहेत. सुसाईड ॲज अ सोशल फॅक्ट, आत्महत्या हा न समजण्यासारखा विषय नाही आहे, इझिली समजण्यासारखा विषय. फक्त आता इथं एक थिंकर येतो डायरेक्ट हँड, त्याने त्याचे एक टाईप्स पाडलेत आत्महत्येचे वेगवेगळे. आता ते काय आहेत, कसे आहेत ते आपण नंतर बघणार आहे. फ्युडल अँड द कॅपिटलिस्ट सोसायटी. मग अशी मी तुम्हाला सांगताना एक गोष्ट सांगितली की सामंतशाहीचा समाज आणि कॅपिटलिस्ट म्हणजे औद्योगिक समाज, आता किंवा भांडवलशाहीचा समाज. आता हे 2 डिफरन्शिएशन काय आहे, याच्यामध्ये काय गोष्टी येतात, हे ॲटलिस्ट शब्द तर तुम्हाला ओळखीचे आहेत, तुम्हाला ह्या कन्सेप्ट ओळखीच्या आहेत. याची डेप्थ, याच्यामधलं डिफरन्शिएशन आपण पुढे लेक्चर्समध्ये पाहणार आहे. पुढे बघा, पॉवर डिफरंट फ्रॉम ऑथॉरिटी. एक असते सत्ता, एक असते अधिसत्ता. आता जर तुम्ही IAS झाले, तुम्हाला मिळणार आहे ऑथॉरिटी, ज्याला काय म्हणतो आपण अधिसत्ता. लोकांनी तुमची सत्ता ॲक्सेप्ट करायला पाहिजे त्यांच्याकडे. आणि एक असते पॉवर, जिथे समोरचा ॲक्सेप्ट करो न करो त्या माणसाकडे त्याची सत्ता असते. आता याचं उत्तम उदाहरण काय, तुमच्या घरात तुमच्या वडिलांकडे समजा सगळी सत्ता असेल निर्णय घेण्याची, तर ती झाली पॉवर. किंवा पूर्वी जे राजे होते बऱ्याच जणांचे, बऱ्याच राज्यातले, तर ते काय होते, ते पॉवर करायचे. त्यांच्याकडे आधी सत्ता नव्हती, ती पॉवर होती. ओके, तर पॉवर अँड ऑथॉरिटी झालं. त्यानंतर रोल्स ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन सोशल चेंज, ऑनलाईन एज्युकेशन. आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी डे बाय डे चेंज होते, त्याचबरोबर ती काय करते, ती सोसायटीमधल्या बऱ्याच आस्पेक्टला चेंज करते. आणि ते आस्पेक्ट कोणते, तर मग ऑनलाईन एज्युकेशन एक इन्स्टिट्यूट झाली ज्याला चेंज करते, फॅमिलीला इम्पॅक्ट करते. मग या प्रत्येक आस्पेक्ट्सला आपण याच्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो सोशलॉजीमध्ये. हे सुद्धा लगेच कळणारा क्वेश्चन होता, काय अवघड नव्हता क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 बघा, रोल ऑफ सोशल मीडिया कंटेम्पररी सोशल मुवमेंटमध्ये. मध्यंतरी काय झालं होतं, दिल्लीला ज्यावेळेस शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं त्यावेळेस पहिल्यांदा ही गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली की भारतामध्ये सोशल मुवमेंटमध्ये सोशल मीडियाचा रोल किती मोठा.
कारण सोशल मीडियामधून टाईम सांगणं किंवा आंदोलनाचं स्वरूप ठरवणं, आंदोलन किती वेळ कशा स्वरूपाचं करायचं हे ठरवणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि ते टूलकिट प्रकरण पण तुम्ही ऐकलं असेल त्यावेळेस. ती ग्रेटा थनबर्ग म्हणून एक US ची मुलगी आहे, जिनं एन्व्हायरमेंट ॲक्टिव्हिस्ट आहे, तिनं खूप सारे याच्याबद्दलचं काम केलं होतं. तर तिने प्रायमरी लेवलला सोशल मीडियामधून ते टूलकिट रिलीज केलं होतं. तर हे एक म्हणू शकतो आपण की सामाजिक चळवळीमध्ये सोशल मीडियाचा रोल काय आहे. त्यानंतर येतं मल्टीकल्चरल सोसायटी आणि डायव्हर्सिटी. म्हणजे आता बघा, भारताला आपण विविधतेत एकता असणारा देश म्हणतो. मग त्याच्यामध्ये इथनिक कम्युनिटी येतात. इथनिक म्हणजे कम्युनिटी काय, तर नृजातीयता किंवा वंश सांस्कृतिक घटक. म्हणजे जसं की नॉर्थ ईस्टचे लोक आहेत, त्यांचा वंश वेगळा आहे किंवा ते वंशिकदृष्ट्या वेगळ्या स्वरूपाच्या दिसतात, मंगोलाईड दिसतात, किंवा आपण इकडं साऊथला आल्यावर साऊथची लोकं वेगळी दिसतात. ते हे वंश सांस्कृतिक घटक आहेत, वेगवेगळे वंश आहेत. त्यानंतर जर लिंग्विस्टिक घटक, वेगवेगळ्या भाषा आहेत, आणि शेवटचं रिलिजियस घटक. तर या सगळ्या घटकांना एकत्र करणारा भारत एक देश आहे, म्हणून ती डायव्हर्सिटी आहे. त्यानंतर मॉडर्नायझेशन आणि सेक्युलरायझेशन. आता मॉडर्नायझेशन होतं आहे, मॉडर्नायझेशनसोबत सेक्युलरायझेशन पण गरजेचं आहे. कारण धर्मनिरपेक्ष तुम्ही राहाल, प्रत्येक रिलिजनला इक्वल रिस्पेक्ट जर तुम्ही देताय, तर तुम्ही याच्यामध्ये सेक्युलरायझेशनमध्ये काम करता, आणि त्याचा इम्पॅक्ट आणि मॉडर्नायझेशनचा इम्पॅक्ट ओव्हरऑल सोशल डेव्हलपमेंटवर होत असतो. तर या रिलेटेड हा क्वेश्चन होता. आता दुसरा एक क्वेश्चन बघा, कल्ट आणि सेक्ट्स. तुम्हाला दिसेल का? ओके, कल्ट आणि सेक्ट कंटेम्पररी सोसायटीमध्ये. आता कल्ट काय असतात? संप्रदाय. मग तुम्हाला हिंदीमध्ये पण समजेल, संप्रदाय आणि पंथ. आता संप्रदाय आणि पंथ, तुम्ही साधा मोबाईल ओपन करा आणि यूट्यूबला किंवा इंस्टाग्रामला पहा, खूप साऱ्या साधूंची खूप सारे प्रवचनं, खूप साऱ्या गोष्टी त्याच्यावरून अवेलेबल असतात. ते सगळे काय आहेत? ते कोणत्या ना कोणत्या कल्टचा पार्ट आहेत. कल्ट म्हणजे एका मुख्य धर्माच्या अंडर असणारे उपप्रकार आहेत ते. आता ते कशा स्वरूपाचे असतात ते आपण पुढे डिस्कस करणार आहे, पण हे तुमच्या आमच्या आयुष्याशी निगडीत आहे. वेगवेगळ्या पंथांना आपण जवळून ओळखतो. त्यानंतर सामाजिक पदानुक्रम, सोशल हायरार्की आणि पॉवर डायमेन्शन. सोशल हायरार्की काय असतं? एक स्तर असतो. एखादा उच्च भ्रूवर्गातला व्यक्ती असेल, त्याचा एक स्तर आहे, एक मध्यम वर्गातला व्यक्ती आणि एक कनिष्ठ वर्गातला व्यक्ती. तर हे तिन्ही वर्गातल्या व्यक्ती डिफरंट स्थानावर आहेत, म्हणून त्या हायरार्कीमध्ये रूपांतरित होतात. आता हायरार्कीचा रोल काय? हायरार्कीज पॉवरवर इम्पॅक्ट करते. ज्याची हायरार्की जास्त वरती आहे त्याची पॉवर तितकीच जास्त आहे, आणि ज्याची लोअर आहे त्याची पॉवर तितकीच कमी आहे. एक मिनिट. ओके, पुढे बघा. आता आपण एक गोष्ट ऐकून आहे की कुटुंब बदलतं आहे. आधुनिक कुटुंब हे पहिल्यापासून आपल्या सिलेबसमध्ये कुठे ना कुठे आलेलं आहे की पूर्वी जॉईंट फॅमिलीज होत्या, आता न्यूक्लिअर फॅमिलीज होतात. म्हणजे आपण संयुक्त कुटुंबाकडून विभक्त कुटुंबाकडे चाललो. आता हे जे स्थलांतर आहे किंवा स्थित्यंतर आहे, याच्यामध्ये नुसतं तिथपर्यंत थांबत नाही. हे फक्त न्यूक्लिअरपर्यंत होत नाही, हे निओलोकलसुद्धा असतं. त्याच्या पुढे जाऊन हे फिलिओसेंट्रिकसुद्धा आहे, म्हणजे आपत्ती केंद्रीय आहे, संतान केंद्री. पालक हे फक्त आपल्या मुलाभोवती, एकल आपत्ती असतात बऱ्याच जणांना, एकल पालकत्व असतं, एकच पालक असतो, सिंगल. मग त्याचं पूर्ण आयुष्य तो त्या बालकाभोवतीच केंद्रित करतो. मग ते हेलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणतो ना आपण, कंटिन्यू त्या मुलांवर लक्ष असणं. तर मग हे प्रकार नवीन फॅमिलीमध्ये कसा आला आहे याच्यावर डिस्कशन आहे. इझिली समजण्यासारखी गोष्ट आहे, आणि ओव्हरऑल मग सोशल चेंज तर आहेच समजण्यासारखी गोष्ट. त्यानंतर जर तुम्ही पेपर 2 पाहिला, हा पेपर 1 होता. पेपर 2 जर पाहिला सोशलॉजीचा, पेपर 2 मध्ये पण बघा खूप सारे फॅक्टर तुम्हाला इझिली समजतात. मी थोडं फास्ट घेतो कारण आपण मल्टिपल टॉपिक्स बोललेलो आहे याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल कास्ट सिस्टीम, पुन्हा आला कास्ट सिस्टीम. इथे कास्ट सिस्टीमबद्दलचा क्वेश्चन आहे. कास्ट सिस्टीमबद्दल आपल्याला माहिती आहे. इंडस्ट्रियल क्लास, मी मगाचपासून म्हणतो की औद्योगिक वर्ग आहे. जसा गिरणी कामगार होता, इथं महाराष्ट्रामध्ये MIDC मध्ये काम करणारा वर्ग आहे, तो औद्योगिक कामगार वर्ग आहे. पॅट्रियार्की, पितृसत्ताक परंपरा. ओके.
फॅमिली बॉन्डिंग, कुटुंब कसं बदलतंय, कुटुंबाची संरचना कशी बदलते. बॉन्डेड लेबल, वेट बिगारी, म्हणजे जे एका विशिष्ट मालकालाच अटॅच असणारे लेबर असतात. आता कमी होत आली ही प्रथा, पण स्टील काही भागामध्ये ती कंटिन्यू आहे, त्याच्याबद्दल आहे. ट्रायबल डेव्हलपमेंट ऑब्स्टॅकल्स काय आहेत, आदिवासींच्या विकासामध्ये कोणते अडथळे येतात, याच्यावर हा क्वेश्चन्स होता. त्यानंतर बघा ॲग्रेरियन क्लास स्ट्रक्चर, जो कृषी वर्ग आहे त्याचं वर्ग संरचना कशी आहे, याच्याबद्दलचा हा क्वेश्चन होता. मॅरेज इम्पॉर्टंट आहे सोसायटीमध्ये, पण त्याचं चेंजिंगसुद्धा होतं आहे, त्याच्याबद्दलचा क्वेश्चन आहे. म्हणजे हे सगळे क्वेश्चन्स खूप रिपीटेड आहेत, खूप थिंग्स रिपीटेड आहेत, आणि खूप वेळा इन्फॉर्मेशन पेपर 1ची सुद्धा पेपर 2ला वापरता आली पाहिजे, तरच ते असतं. सोशोलॉजीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जे स्टॅटिकमध्ये वाचता त्याचं कंटेम्पररी आणि करंट ॲनालिसिस करता आलं पाहिजे आणि ॲप्लिकेशन करता आलं पाहिजे, तरच तुम्ही सोशोलॉजिकल स्टुडंट असाल. आणि मी एक तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही जर सोशोलॉजीचं लेक्चर करायला बसले, तुम्ही थोड्या दिवसांनी सोशोलॉजीच्या प्रेमात पडाल, असा विषय आहे तो. आणि इतका व्यापक आहे, इतक्या गोष्टींमध्ये त्याचं ॲप्लिकेशन आहे की तुम्हाला ॲप्लिकेशन करणं पण अवघड जाईल. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स फॉर द वुमन, हा सुद्धा आपल्या माहिती असणारा घटक आहे. एज्युकेशन, मगाशीच बोललो होतो एज्युकेशनबद्दल. रिलिजियस कम्युनिटीबद्दल बोललो होतं, डायव्हर्सिटी, कल्चरल डायव्हर्सिटीबद्दल आपलं बोलणं झालं होतं. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवरबद्दल बोलणं झालं होतं. अनटचॅबिलिटी, मी तुम्हाला मगाशी सांगितलं अस्पृश्यतेचं फॉर्म्स काय आहेत, डिफरंट आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की हे खूप सारे घटक आहेत. रिसेंट ट्रेंड्स इन द अर्बन सेटलमेंट्स, जे नवीन शहरी समाज आहे, मग ती दाटीवाटीची वस्ती असेल किंवा कामगारांची वस्ती असतील, स्लम्स असतील, ह्या सगळ्यामध्ये कसा, किंवा पुण्यासारख्या ठिकाणी नांदेड सिटी असेल किंवा लवासा सिटीसारख्या नवीन सिटींचं स्थापना असेल, हे सगळं काय आहे, हे सगळं रिसेंट ट्रेंड्स आहेत. ओके. लेबर मायग्रेशन, मगाशी आपलं झालं बोलणं, कोविडच्या काळामध्ये त्या लोकांनी कसं मायग्रेशन केलं होतं इथून महाराष्ट्रातून, रिव्हर्स मायग्रेशन. इंडस्ट्रियलायझेशन आणि अर्बनायझेशन डायरेक्ट टॉपिक आहे सोशोलॉजीमध्ये तिकडे. म्हणजे असं नाही आहे की सोशोलॉजी सिलेबसमध्ये वेगळं बोलतो आणि पेपरमध्ये वेगळं बोलतो. जे तुम्ही सिलेबसमध्ये वाचलं ना तसाच आहे सोशोलॉजी, सोशोलॉजी वेगळा नाही आहे. पॉलिटिकल इलाइट्स, आता राजकीय नेत्यांचं एक स्वरूप बघा. राजकीय नेते असे पण आहेत भारतामध्ये की ज्यांच्या स्वतःचे पक्षसुद्धा आहेत आणि तेच कुटुंब ते पक्ष चालवतात. मग त्याला आपण पॉलिटिकल इलाइट्सकडे घेऊन जातो, कारण एक ठराविक वर्गाचीच सत्ता त्याच्यावर राहते, ठराविक लोकांचीच सत्ता सत्तेवर राहते आणि मग तिथे पॉलिटिकल इलाइट्स तयार होतात. ओके. त्यानंतर फार्मर मुवमेंट्स, मग अशी एक बोललो मी दिल्ली मुवमेंटबद्दल, महाराष्ट्रातही बऱ्याच मुवमेंट होत असतात. वुमनच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे प्रॉब्लेम्स बघा, की एक तर अवेअरनेस नाही आहे खूप सारा, आणि महिलांना पॅट्रियार्कीमुळे होणाऱ्या समस्यासुद्धा आहेत. सो मग रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये काय काय करता येऊ शकतं, काय प्रॉब्लेम्स आहेत वगैरे, या रिलेटेड खूप सारे क्वेश्चन दरवर्षी येत असतात. त्यातलाच हा एक क्वेश्चन होता. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तुम्ही ही गोष्ट वाचली नाही असं होऊच शकत नाही. प्रत्येक 10वीपर्यंत 12वीपर्यंत तुमच्या कुठलाही मीडियम, कुठलाही बोर्ड असू द्या, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये, जॉग्राफीमध्ये हे टॉपिक्स होता, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सायन्समध्ये वगैरे. डेव्हलपमेंट प्लॅनिंग इन इंडिया, इंडियामध्ये डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग कसं स्वरूपाचं आहे त्याच्याबद्दलचा क्वेश्चन आहे. एन्व्हायरमेंट मुवमेंटबद्दलचा क्वेश्चन आहे, किंवा व्हायलन्स अगेन्स्ट मुवमेंटचा क्वेश्चन आहे. तर या सगळ्या क्वेश्चन्सला जर तुम्ही पाहिलं, अगदी 8व्या नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय आहे, रिफॉर्म मुवमेंट आहे, इथे दलित मुवमेंट आहे, इनइक्वॅलिटी आहे ॲग्रेरियन सोसायटीमधली, आणि प्रेशर ग्रुप्स आहेत. हे सगळ्या गोष्टी तुमच्या निगडीत आहेत. असं नाही आहे की यातली कुठली गोष्ट तुम्हाला माहीत नाही. सो क्वेश्चन अंडरस्टँडिंगमध्ये जर म्हणाल तर सोशोलॉजीचं अंडरस्टँडिंग, तुम्ही कुठल्याही दुसऱ्या सिलेबसचे, दुसऱ्या ऑप्शनलचे क्वेश्चन एकदा पहा, तुम्हाला कळेल की सोशोलॉजीचे क्वेश्चन समजायला आणि लिहायला किती सोपे आहेत. तुम्ही आत्ता म्हटलं तरी खूप सारे पॉईंट याच्यावर लिहाल, कारण हा GS बरोबर ओव्हरलॅप होणारा सिलेबस आहे. आता प्रिव्हियस रिझल्ट अँड ट्रेंड्स, ऑप्शनल कसा निवडायचा, तर त्याचे टॉपर्स किती आहेत आणि कशा स्वरूपाचे आहेत त्याच्यावर अवलंबून आहे की ऑप्शनल का आणि कसा निवडायचा. आता तुम्ही जो ऑप्शनल निवडताय त्याच्यामध्ये जर टॉपरच नसेल तर ऑप्शनल काय कामाचा. जर आपण म्हटलं की सोशोलॉजीमध्ये प्रॉपर ऑप्शनल, पॉप्युलर ऑप्शनल कोणते आहेत, तर तुम्ही म्हणाल इकॉनॉमिक्स आहे, जॉग्राफी आहे, PSIR आहे, अँथ्रोपॉलॉजी आहे, अजून कोण म्हणेल फिलॉसॉफी आहे, मॅथमॅटिक्स आहे, लॉ आहे, असे खूप सारे ऑप्शनल, ॲग्रिकल्चर ऑप्शनलॉजी आहे, ऑप्शनल आहेत. म्हणजे असे जर 7-8 ऑप्शनल असतील तर आपण काय म्हणतो की याच्यामध्ये माझा ऑप्शन कुठला असला पाहिजे, तर तो जास्तीत जास्त रिझल्ट देणार असला पाहिजे. जर मी यातले फक्त 5 ऑप्शनल जरी कन्सिडर केले
तरी या 5 ऑप्शनलचे प्रत्येक पहिल्या 10 मध्ये एक तर टॉपर असायला पाहिजे, पण नाही, असं होत नाही. का होत नाही? कारण प्रत्येक हाताची 5ही बोटं सारखी नसतात. सोशोलॉजी हा असाच एक बोट आहे की ज्याचा रिझल्ट हा खूपच चांगला आहे. खूपच म्हणजे हे बघा 2024चे 10 टॉपर्स पहिल्या 10 मध्ये 3 टॉपर आहे सोशोलॉजीचे, जे मी हायलाईट केले, 4 नंबर, 5 नंबर आणि 7 नंबर रँक. त्यानंतर बघा 2023चा रिझल्ट आहे, याच्यामध्ये पण बघा 2 नंबर, 8 नंबर, 10 नंबर. प्रत्येक वर्षी इवन तुम्ही खाली पण जाऊ शकता, मी अजून बरेच इयरचं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये, तुम्ही सुद्धा हे सर्च करू शकता. तर मी सगळ्या गोष्टींना डिस्कस नाही करत. मला हे सांगायचं आहे की सोशोलॉजी ऑप्शनल इतका क्लियर आहे की त्याचे टॉपर्स पहिल्या 10 मध्ये असतातच. जर टोटल 1000-1200 कॅन्डिडेट सिलेक्ट होत असतील तर त्याच्यामध्ये 300 किंवा 200-250 कॅन्डिडेट हे एकट्या सोशोलॉजीचे असतात. सोशोलॉजी एवढा पोटेन्शियल असणारा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ रेफरन्स बुक. सोशोलॉजीमध्ये खूप रेफरन्स ग्रुप अवेलेबल आहेत, रेफरन्स बुक अवेलेबल आहेत आणि इझिली अवेलेबल आहेत. असं नाही की तुम्हाला त्याच्यासाठी कुठे सर्च करायची गरज आहे. आता जर तुम्ही याच्यामध्ये बघाल, हार्लंबस एक मोठं बुक आहे, खूप फेमस आहे सोशोलॉजीमध्ये, पण हे सिलेक्टिव्हली रीड करायचं आहे. मी जस्ट फक्त बुक्स दाखवतो आज. तुम्हाला याच्यामध्ये काय रीड करायचं आहे, कसं रीड करायचं आहे हे आपण नंतरच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. इंडियन सोशोलॉजी थॉट्स बाय बी.के. नागलाय, जॉर्ज रिडझर यांचं सोशोलॉजिकल थेअरी आहे. हे सगळे बुक्स आहेत ना, हे सोशोलॉजी ऑप्शनलच्या हिशोबाने नाही बनवल्या, हे सोशोलॉजी ॲज अ सब्जेक्ट म्हणून बनवलेत. तर आपल्याला ह्याला सिलेक्टिव्हच ठेवायचं आहे. हे आहे बघा इसेन्शियल सोशोलॉजी बाय नितीन सांगवान. हे बुक तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता पेपर 1 पेपर 2ला, कारण ॲज इट इज आपल्या सिलेबसनुसार बनवलेलं बुक आहे हे पुस्तक. याच्यामध्ये 2 पार्ट येतात अलीकडे, पूर्वी एकच पार्ट यायचा. त्याच्यानंतर अँथनी गिडन्स आहे, हे सुद्धा सिलेक्टिव्ह यूज करायचं आहे. आता मुलं म्हणतील की सर हे झालं फक्त इंग्लिशचं, मराठी मीडियमवाल्यांनी काय करायचं, बुक्स अवेलेबल नाहीत. असं कोण म्हणतं तुम्हाला अवेलेबल नाहीत? हे बघा, पहिली गोष्ट तर तुम्ही मराठी मीडियममधल्या मुलांनी काय करा, तर 11वी आणि 12वी या 2 इयरचे पुस्तकं पहिले वाचून घ्या. समाजशास्त्र काय आहे, मराठीमध्ये कसं आहे हे समजून घ्या या 2 पुस्तकावरून. त्यानंतर तुम्ही काय करा, ही पुस्तकं आहेत बघा, हे रेफरन्स बुक आहे, आगलावे आहेत, प्रदीप आगलावे यांची 2 पुस्तकं आहेत, एक मूलभूत समाजशास्त्रीय विचारवंत, एक समाजशास्त्र MPSC नेट सेट. या दोघांपैकी एकच यूज करायचा. शक्यतो हे यूज करणं जास्त बेटर, कारण हे तुमच्या हिशोबाने यूज करायला सोपं आहे. चळवळींच्या बाबतीत घनश्याम शहांचं पुस्तक आहे, नाही यूज केलं तरी चालेल ॲज अ रेफरन्स म्हणून. आता एक लक्षात घ्या, हे सगळे रेफरन्स बुक तुम्ही वाचायलाच पाहिजेत का? कारण बघा इतकी मोठी लिस्ट आहे. YCMUमध्ये पण थिंकर्स आहेत, नितीन सांगवानसुद्धा मी मराठीवाल्यांना पण यूज करायला सांगतो, आणि नेहा भोसलेंच्या नोट्स आहेत किंवा कुठल्याही टॉपरच्या नोट्स तुम्ही यूज करू शकता. आता खरंच इतके रेफरन्स बुक यूज करायला पाहिजेत का? तर करावेच असं नाही, करता आले तर उत्तम. बाकी क्लास नोट्स आहेतच, मी तुम्हाला ते देणारच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सगळा सिलेबस एका ठिकाणी सुद्धा करता येऊ शकतो. आता एक थोडक्यात लक्षात घ्या, एक तुम्ही गाढवाची गोष्ट ऐकलेली असेल. गाढव एकदा ओझं घेऊन चाललं होतं आणि गाढवाच्या खांद्यावर होतं मिठाचं ओझं. एका छोट्याशा नाल्यातून जाताना त्याचा पाय चुकून घसरला आणि त्याचं ते मिठाचं ओझं खाली पडलं त्या पाण्यामध्ये आणि बरंचसं मीठ विरघळलं गेलं. त्याच्यावेळेस कुठलं गाढव त्याचं ओझं हलकं झालं आणि त्याला असं वाटलं की ही चांगली ट्रिक आहे की मी आहे ना पाण्यात बसतो आणि सगळं त्याच्यामधनं कमी करतो. नेक्स्ट टाईम त्याच्या अंगावर होतं कापसाचं ओझं. तो कापूस घेऊन त्या ह्याच्यातून चालला आणि तो पाण्यात बसला, उभा राहिला, तर ते ओझं वाढलं, इतकं वाढलं की त्याला ते चालतासुद्धा नाही आलं. सो हे लक्षात घ्या की कोणते बुक्स यूज करायचे, कोणते नाही करायचे, किती ओझं घ्यायचं आणि कसं घ्यायचं हे तुमच्या मेंटरवर सोडा. मी सांगतोय तेवढंच रीड करा, बस आहे, पुरंसं आहे. कारण सोशोलॉजी हे फक्त रीडिंग नाही, रायटिंगसुद्धा आहे. रायटिंग काय करायचं, कसं करायचं ते आपण बोलणारच आहे. पुढे जर तुम्ही गेला, अवेलेबिलिटी ऑफ टॉपर्स कॉपीज, खूप कॉपीज अवेलेबल आहेत. नुसतं टाका फक्त सोशोलॉजी ऑप्शनल टॉपर्स 2024, 2023, 22 इतक्या कॉपीज भेटतील तुम्हाला, डायरेक्टली नको वाटेल इतका सोशोलॉजीमध्ये टॉपर्स आहेत. त्यामुळे असाच ऑप्शनल असावं की ज्याचे टॉपर्स अवेलेबल आहे. आणि ज्यांना मराठीसाठी डाऊट आहे की सर मराठीमध्ये कुठे कॉपीज, मराठीमध्ये आम्हाला बघायलाच भेटत नाही, हे बघा माझ्याकडे जवळपास 400-450 क्वेश्चन्स असतील जे पूर्ण सोशोलॉजीच्या प्रत्येक टॉपिक्सवर आहेत. बघत बसाल तेवढं कमी आहे, वाचायला कंटाळा येईल इतकं हे मोठं आहे. म्हणजे असं काही नाही की लिखाण नाही आहे, लिखाण तुमच्यापर्यंत पोचत नाहीत, कारण सगळ्याच कोचिंगवाल्यांनी सोशोलॉजी
त्यांचं मीडियम किंवा त्या दिलेल्या आहेत मेन्स असं होत नाही. ज्याला दिलं आहे त्याला माहिती आहे काय ॲप्लिकेशन करता येतं आणि काय लिहिता येतं. सो असं आहे सोशोलॉजी अवेलेबिलिटी ऑफ टॉपर्स कॉपीच्या बाबतीत. ओव्हरलॅपिंग विथ GS अँड एसे. जर तुम्ही सोशोलॉजी ऑप्शनल बघाल तुम्हाला फक्त सांगितलं जातं की GS 1मध्ये डायरेक्ट इम्प्लिकेशन आहे सोशोलॉजीचं, कारण इंडियन सोसायटी हा पार्ट आहे पेपर 1चा GS 1चा. पण तुम्हाला कधी GS 2चं आणि GS 3चं ॲप्लिकेशन सांगितलं का सोशोलॉजी कसा यूज होतो तिथे, आणि सोशोलॉजी ओव्हरऑल किती मार्क देतो एसे GSमधून वगैरे. तर सोशोलॉजी अराउंड 330 मार्कांचं कॅपॅसिटी ठेवतो. आता ती कशी ठेवतो, ओव्हरलॅपिंग कशा स्वरूपाचं आहे. तर आता जर तुम्ही एसेमध्ये म्हणाल मला, आता मी काय केलं आहे, हा 2024चा एसेचा पेपर आहे. या प्रत्येक एसेला सोशोलॉजिकल कॉन्टेक्स्टमध्ये ब्रेक करता येऊ शकतो, सोशोलॉजीमध्ये लिहिता येऊ शकतो, सोशोलॉजीचं कंटेंट होता येऊ शकतो. पण ठीक आहे, तुम्हाला तुमच्या माहितीसाठी समजण्यासारखा आपण विषय घेऊया. आता हा सेक्शन बी आहे. सेक्शन बी मधला मी हा एक एसे घेतो 5वा. सोशल मीडिया इज अ ट्रिगरिंग फिअर ऑफ मिसिंग आउट अमंग्स द यूथ, प्रेसिपिटेटिंग डिप्रेशन अँड लोनलीनेस. आता बघा काय करतं आहे, सोशल मीडियामुळं आपल्या मनामध्ये एक फोमो तयार होतो की अरे मी ही गोष्ट मिस तर नाही ना करत आहे, ही माझ्याकडून राहत तर नाही ना, सुटत तर नाही ना. तर ती एक भीती आहे ना युवकांमध्ये, डिप्रेशन आणि लोनलीनेस तयार करते. अरे माझ्याकडून नको राहिला स्टेटस, मी का स्टेटस टाकलं नाही आज, किंवा मी काय इंस्टाला पोस्ट करत नाही, मला काय हे करता येत नाही, हे लोनलीनेस तयार करते, डिप्रेशन तयार करते, होप्स वाढवते, अपेक्षा वाढवते तुमच्या. तर आता ते कसं सोशलमध्ये लिहिता येईल बघा. डायरेक्ट आहे सोशल मीडिया म्हणजे काय, सोशल कनेक्टनेस. पहिलंच आहे ना, नावातच आहे ना सोशल येतो, समाजशास्त्र आलंच पाहिजे त्याच्यामध्ये, कारण सोशल कनेक्शनसाठी. आणि सोशल कनेक्शन कसं आहे, व्हर्च्युअल सोशल कनेक्शन. त्याच्यामध्ये बघा फोमो काय, फोमो म्हणजे काय, फिअर ऑफ मिसिंग आउट, सगळ्यांपासून लांब जाण्याची भीती असते. कशातून, सोशल डिप्रिवेशन, वंचितता, सगळ्या सामाजिक घटकापासून आपण मागास आहे असं कुठेतरी वाटायला लागतं, त्यावेळेस डिप्रिवेशन येतं. ओके. डिप्रेशन आणि लोनलीनेस म्हणजे काय, सुसायडल थॉट्स येतात, डेवियन्स येतात. मग अशी मी आपण एक सिलेबस डिस्कस करताना एक पॉईंट बघितला होता बघा, सुसाईड बघितलं. हे सोशोलॉजिकल इम्प्लिकेशन आहे. याच्या पुढे जाऊ द्या, हे तर फक्त नॉर्मल झालं. रोल ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स. आता प्रत्येक युवकाला परिणाम करणारे या इन्स्टिट्यूशन्स आहेत समाजामधल्या. फॅमिली एक इन्स्टिट्यूशन आहे की जे एक कुटुंब संस्था आहे, ती काय करत असते, सोशलायझेशन करत असते. मग अशीच मी बोललो, जर तिचं सोशलायझेशन चुकलं, पॅरेंटिंगचा रोल चुकला, तर सोशल मीडियामध्ये इम्पॅक्ट होणार. सोशल मीडिया इम्पॅक्ट तर लोनलीनेस वगैरे वगैरेचे फॅक्टर. कास्ट सिस्टीम, कुठेही सोशल मीडियावर जावा कास्ट दिसून येते तुम्हाला लगेच. कोणीतरी लिहिल त्यांच्या बायोमध्ये विशिष्ट जातीचे स्लोगन्स लिहिल, विशिष्ट जातीचे मजकूर लिहिल. रिलिजन, आजकाल व्हॉट्सअपच्या स्टेटसवरनं कळतं की दिवस कुठला चालू आहे, कोणता सण आहे, त्याचं रिलिजन. क्लास स्टेटस, तुमचं स्टेटस काय, तुमच्या स्टेटसवरून तुमचा क्लास डिसाईड होतो की तुम्ही कोणत्या क्लासचे, तुम्ही कोणत्या लेवलचे. सो हे सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आहे. एज्युकेशन, ऑनलाईन एज्युकेशन, स्क्रीन जनरेशन, का म्हणतो आपण अलीकडच्या जनरेशनला स्क्रीन जनरेशन. कंटिन्यू स्क्रोलिंग, 2010 पासून जन्मलेलं प्रत्येक अपत्य हे स्क्रीन जनरेशनचं प्रॉडक्ट आहे, कारण कंटिन्यू स्क्रोलिंग, कंटिन्यू स्क्रीन. मग हे सगळं काय डिसाईड करते, हे सोसायटी, सोशल आस्पेक्ट. झाला तुमचा 125 मार्काचा एसे एकटा सोशलाइज देऊ शकतो. मी अजून फक्त डिस्कस केलं आहे, याचं प्रॉपर रायटिंग केलेलं नाही. इतकं सोशलॉजीचा इम्पॅक्ट की पूर्ण एसे एका 1 गोमध्ये लिहिता येऊ शकतो तुम्हाला. ओके, एसेचं झालं. आता GS 1मध्ये फक्त काउंट करत जावा. मी टॉपिकची नावं घेतो, तुम्हाला लक्षात येईल की किती मार्कांचं पोटेन्शियल आहे सोशलॉजीमध्ये. पहिला, चेंजेस इन द फील्ड ऑफ सोसायटी, 10 मार्काचा क्वेश्चन. अगेन, सिटीज टेंड टू अट्रॅक्ट मोर मायग्रंट्स दॅन स्मॉलर टाउन्स. आपण मगाशी पण म्हटलं कामगार वर्ग, सिटीज यांचं कनेक्शन, 10 मार्क. जनसांख्यिकीय शीत, डेमोग्राफिक विंटर, मी मगाशी बोललो होतं बघा. लोकसांख्यिकीय शास्त्र हे समाजशास्त्राचा एक मेजर पार्ट आहे, 10 मार्क मिळतात. जेंडर इक्वॅलिटी, जेंडर इक्विटी, वुमन एम्पॉवरमेंट, हे कशाचा पार्ट आहे, सोशोलॉजिकल पार्ट आहे. झाले 10 मार्क. परत तिथं आले इंटरकास्ट मॅरेजेस, कास्ट आली परत, सोशोलॉजी 10 मार्क. पुढे गेला सोशल इकॉनॉमिकल इश्यूज, NGOज, गव्हर्नमेंट, डेमोक्रेसी, काय 10 मार्क्स आले परत मार्क. 60 मार्काचा पेपर इथपर्यंतच झाला पेपर 1चा. पेपर म्हणजे GS 1मधला पहिल्या 10 क्वेश्चनमध्ये तुमचे 60 मार्क मिळतात तुम्हाला. आता जर नंतर तुम्ही बघाल, आता बघा
रिलिजियस डिस्पॅरिटी, रिलिजन कशाचा पार्ट आहे, मग आपण सिलेबस पाहिला आहे, सोशलॉजीचा पार्ट आहे. त्याच्यानंतर पॉलिसीज, इक्विटी अँड सोशल जस्टिस, अनप्रिव्हिलेज ग्रुप, जो सोसायटीमधला सगळ्यात वंचित घटक आहे, मग तो दारिद्र्य असणारा, वुमन्स आहेत किंवा ट्रायबल्स आहेत, काय आहे ते सगळं, हे सोशोलॉजिकल आस्पेक्ट्स आहेत. किंवा इथे आला बघा ग्लोबलायझेशन, मायग्रेशन, हे सगळ्या सोशोलॉजीमध्ये आपण टर्म्स शिकलेल्या आहेत. किंवा हाय कोरिलेशन बिटवीन द कल्चरल डायव्हर्सिटी, आपण मगाशीच बोललो सोशोलॉजी हे भारत काय आहे, विविधतेत एकता असणारा देश आहे, म्हणजेच काय डायव्हर्सिटीला घेऊन चाललो आहे. हे झालं GS1. टोटल किती झाले, 120 मार्क, आधीचे 60 मार्क आणि हे 15 15 15 15 4 म्हणजे 60, 120 मार्क GS1ने दिलेत तुम्हाला. आता GS2 तुम्हाला किती मार्क देतो बघा. ओके, GS2 मध्ये बघा पहिला क्वेश्चन, निर्धनता आणि कुपोषण म्हणजे पॉवर्टी आणि माल न्यूट्रिशन आला. पॉवर्टी परत माल न्यूट्रिशन, ह्युमन कॅपिटल आलं, परत सोसायटी. त्यानंतर बघा डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स, सिव्हिल सर्वंट, पब्लिक पार्टिसिपेशन, काय आहे सगळे सोसायटीज तर आहे ना, कारण सोशोलॉजीमध्ये सुद्धा डेमोक्रेसी आहे, कारण आपण एका डेमोक्रेसीचा पार्ट आहे. झाले, इथे 20 मार्क धरले आपण. हा क्वेश्चन बघा, इंडिया ॲज अ सेक्युलर स्टेट, धर्मनिरपेक्ष राज्य, मगाशी पण आपण तिकडे पण पाहिलं होतं सोसायटीमध्ये. हा 19 नंबरचा क्वेश्चन, टेररिझम, मी तुम्हाला मगाशी एक टर्म दाखवली होती, रिलिजियस फंडामेंटलिझम. मग रिलिजियस फंडामेंटलिझम काय, टेररिझमला पुढाकार देणारी गोष्ट आहे. झालं, 50 मार्क तुम्हाला इथे मिळाले GS2 मध्ये, याच एका सोशोलॉजीमध्ये. त्यानंतर जर तुम्ही GS3 पाहिला तर बघा, पहिला लँड रिफॉर्म्स, जी आपण सोशोलॉजीच्या पेपर 2 मध्ये एक ॲग्रेरियन कम्युनिटीवाला पार्ट मी तुम्हाला दाखवतो. जस्ट एक मिनिट. याच्यामध्ये हां, कृषक समाज संरचना, भूधारणा पद्धतीची उत्क्रांती, जमीन सुधारणा, लँड रिफॉर्म्स, हा जो पार्ट आहे तोच इथे GS3 मध्ये विचारला गेला आहे. ओके, इम्प्लिकेशन्स ऑफ दी लँड रिफॉर्म्स, जमीन सुधारणा. किंवा पुढे आता बघा, हे 10 मार्क झाले. एन्व्हायरमेंट NGOज, आपण एन्व्हायरमेंट मुवमेंट सोशोलॉजी मगाशी ज्याबद्दल बोललो होतो, प्रेशर ग्रुप्सबद्दल बोललो होतो, आले 10 मार्क परत, 20 मार्क्स. इथे बघा, डिस्कस द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ द लेबर कोड. लेबर इटसेल्फ इज अ पार्ट ऑफ सोसायटी, आणि आपल्याकडे डायरेक्ट फॉर्मल इनफॉर्मल लेबर्स, मी मगाशी ज्या गोष्टींबद्दल चर्चा केली ते सगळे इथं आहे लेबर कोड्स, कारण कंटेम्पररी होतं, करंट होता, तो करंटमधला पॉईंट होता. झालं, तुम्हाला इथे 35 मार्क्स मिळाले. एकट्या GS1 2 3 यांना मिळून, आणि जर एसे धरला तर टोटल मिळून तुमचे मार्क 350च्या वरती जातात. म्हणजे सोशोलॉजीचं पोटेन्शियल किती आहे, तर हे असं आहे. आता पुढच्या लेक्चर्समध्ये आपण सिलेबस डिस्कस करणार आहे, सिलेबसमधले पॉईंट डिस्कस करणार आहे. तोपर्यंत पाहत राहा. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये प्लीज मेन्शन करा. थँक्यू.